नमस्कार, माझं नाव प्रशांत साळुंके आणि आत्ता आपण आलेलो आहोत खुपेरे गावामध्ये. खुपेरे गाव ह्या आठवड्याभरात जगभर पोहोचलेलं आहे. ते या सर्व गायकांच्यामुळं. आपल्याबरोबर गायक आहेत बाळू हराळे आणि लगमांना, आणि ही सगळी त्यांची टीम आहे. आपण पाहिलं असेल की फॅट गाडी हे जे गाणं आहे एका रात्रीत फेमस झालं आणि जगभर पोहोचलं. हे बाळू आणि लगमांना, तर या दोघांनी ज्या पद्धतीनं गाणं म्हणलं आणि त्यांना साथ देणारी सगळी मंडळी, तर त्यांच्या ह्या सर्व वाद्य आणि गाण्यामुळं ही जगभर पोहोचलेली आहेत. पण आपण या खुपेरे गावात हे सगळ्यांना माहित होतं की हे धनगरी गीताच्या माध्यमातून सगळं उभा केलेलं हे वेगळं गाणं आहे. पण ही मंडळी कुठली आहेत? ही आपल्या कोल्हापूरची आहेत. कोल्हापूर म्हणजे आपल्याला माहिती आहे की कलापूर आहे, आणि ही कला कधी जगभर पोहोचेल वेगळ्या माध्यमातून समजत नाही. पण हेच आपण इथं जाणून घेण्यासाठी आलेलो. या ठिकाणी बाळू हराळे आहेत. आपण जे गीत सादर केलं, म्हणजे पहिलं गीत मला वाटतं सांगलीमध्ये तुम्ही सादर केलं आणि तेच गाणं फॅटचं जगभर पोहोचलं. काय म्हणजे हे कसं तुम्ही सादर केलं आणि पहिल्यापासूनच याविषयी माहित होतं का, आणि कसं तुम्ही चाल लावली त्याला? खरं तर का नाही, आत्ताच्या पिढीला जर बघायचं झालं तर पारंपरिक जी आमची धनगरी कला आहे, धनगरी गीत आहेत, ते लोकांना एवढं जास्त इंटरेस्टिंग आता तरुण पिढीला आवडत नाही. जुनी लोक अजून ऐकतात. तरुण पिढीला काहीतरी नाविन्यपूर्ण प्रत्येक वेळी हवं असते. आणि यातूनच आम्हाला एक असं सुचलं की नवीन नवीन गाण्यांच्या चाली आपण आणून लोकांच्यापर्यंत हेच गाणं आपण पारंपरिक प्लस आधुनिक दोन्ही पद्धतींचा मेळ घालून लोकांच्यापर्यंत समाजापर्यंत नेऊया. ते तरुण पिढीला खरोखरच आवडेल, आणि तसंच झालं. आणि अशाच ह्या कल्पनेतनं आम्हाला हे गाणं सुचलं. ते वामनदादा कर्डक यांचं ते गाणं आहे आणि ती कविता आहे. तीच कविता आम्ही गाण्याच्या माध्यमातून आज जे धनगरी गाण्यात म्हणलो, खरोखरच लोकांनी इतका प्रतिसाद दिला. खास करून मी माझ्या बाळूमामांचा आभार मनापासून व्यक्त करेन. त्यांची माझ्यावरती एवढी मोठी कृपा झाली की त्यांनी एका रात्रीत संपूर्ण महाराष्ट्रभर मला फिरवलं. नक्कीच तुमच्या या गाण्यामुळं म्हणजे आज जर तरुणाई फिरकतेच, पण डॉल्बीच्या आजच्या युगात धनगरी हे जे म्हणजे आपले सगळी वाद्य वगैरे आहेत, या माध्यमातून तुम्ही एक वेगळ्या पद्धतीनं ही ओवी लोकांसमोर आणली आणि ही जगभर पोहोचली. तर याबरोबर आपल्याबरोबर लगमांना पण आहेत, आणि ही सगळी तुम्ही टीम त्यावेळी जे तल्लीन होऊन नाचत होता आणि जे शूट होऊन जगभर गेलं, तर ही आता तुमची जी जोडी आहे, जसं अजय अतुल सगळे फिल्म इंडस्ट्रीत आहेत, तशी लगमांना आणि बाळू ही जी जोडी आता झालेली आहे तयार. तर या जोडीतून आता हे जे गाणं तुम्ही सादर केलं, हे तुम्ही काय आधी बसवलं होतं का डायरेक्ट घेतलं होतं लगमांना? तसं काय नाही, प्रॅक्टिस वगैरे काय नाही आहे. शाहिरांनी ती बाळूमामाची कवन अशी लिहिलेली होती, आणि गाडीतून जाता वेळी शाहीर बोललेत की असं असं मी करणार आहे आणि त्यात तू इन्व्हॉल्व्ह हो, किंवा प्रॅक्टिस वगैरे अशी काही नव्हती. तिने जसं म्हणाल तसं त्यांना प्रतिसाद देत मी त्यांच्याबरोबर गायलो, एवढंच. म्हणजे आता सध्या बघितलं तर पहिल्यांदा सगळं गाणं लिहिलं जातंय, त्यानंतर कशा पद्धतीनं वाद्य वाजवायचे आहेत, आणि त्यानंतर गाणं टेक घेतलं जातंय, आणि बऱ्याचदा ते शूटिंग केल्यानंतर गाणं फायनल होतंय. हे तुमचं जे कम्युनिकेशन आहे हे कसं करताय तुम्ही डायरेक्ट स्टेजवर? हे सर खरं तर बघायला तर कलाकाराची कला आहे ते वाद्यसंगीत सुद्धा त्यांना ऍडजस्ट करणे, त्यावेळी बरोबर त्या ठिकाणी थांबविणे, वाजवणे, ही जी कला आहे ती उपजत अंगातच असल्यामुळं ह्याला प्रॅक्टिसची वगैरे खरंच गरज नसते. एकदा का नवीन काहीतरी सुचलं ती जरा मी म्हणायला लागलो तर आमचा जो दिंबाडे आप्पा जास्टिकर तो त्यात बरोबर ऍडजस्ट होते. या ठिकाणी आता तुम्ही सगळं ते कवन फॅट गाडीचं आहे, कधी फॅट गाडीत बसलाय का? नाही सर, तसं काही योग आलेला नाही. आता फॅट गाडी ही मागं पडली गाडी, पण फॅट गाडीत बसून गाणं पुढे नेणार आहे का तुम्ही? भविष्यात नक्कीच न्यायचा प्रयत्न करूया. नक्कीच. एक ते कवन पण सर्वांसमोर एक सादर करावं अशी मी विनंती करतो आपल्याला दोघं. म्या पम पम करावे तुम्ही बाजूला सरावे, म्या पम पम करावे तुम्ही बाजूला सरावे, कुणी आडवा आला तर म्या बिरेक मारावे, कुणी आडवा आला तर म्या बिरेक मारावे. हिचा मी राजा हिला मी माझी राणी म्हणू का, माझी म्हणू का, ही फियाट गाडी माझी म्हणू का, माझी म्हणू का, ही फियाट गाडी माझी म्हणू का. आजच्या अत्याधुनिक युगात फॅटचंही किती महत्व आहे या गाण्यातून या सर्व टीमनं दाखवलेलं आहे. आणि खऱ्या अर्थानं कोल्हापूरचं जे गीत आहे जगभर पोचलं,
आणि या निमित्तानं मला सांगावं असं वाटतं की बाळू आणि लगमान आणि ह्या सगळ्या टीमनं पुढे अशीच चांगली गीतं तयार करून लोककला जगभर पोहोचवण्यासाठी खूप मोठे चांगले प्रयत्न केले पाहिजेत आणि या माध्यमातून आमच्याकडूनही त्यांना शुभेच्छा आहेत. थँक्यू सर. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा असेल किंवा अजून ज्या ज्या चॅनलने आमचं या ठिकाणी येऊन दखल घेतली त्याबद्दल मी शतशः सर्वांचा आभार आहे. धन्यवाद. धन्यवाद. आ आ आई येस ब ब बदक क क कणीदार आ ख ख खमंग ग ग गोकुळ तू हा अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तूप.